आणि ह्यातच ते झाड थांबणार नाही. ह्यातच ते झाड थांबणार नाही. ते म्हणेल की बाबांनो, मी आहे तर तुम्ही आहात. एका संतांनी म्हटलं होतं, वृक्ष वेली यामा सोयरे वनसरे. हे चुकीचं नाही की वृक्षाचं नातं हे माणसाचं सोयऱ्याचं आहे, आई वडिलांचं आहे. ते झाडच जर का नसते तर आपण या पृथ्वीवर नसतोच. कुठंतरी हे साखळी जोडल्या गेली आहे. मित्र हो, कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सर्वांकडे अमाप असा पैसा असून सुद्धा ऑक्सिजन नाही मिळालं, हो प्राणवायू नाही मिळालं, म्हणून किती सारे लोक मरण पावलीत. हे दुःखाची बाब आहे आणि कदाचित येणारा काळ असं सुद्धा येऊ शकतं. हे सांगायला काय हरकत नाही आणि हा काळ येणारच आहे. वृक्ष म्हणतोय, काय म्हणतोय, हे मानवा एक तरी झाड लाव फुलावरील मला तू. एक तरी झाड लाव फुलावरील मला तू. एक तरी झाड लाव फुलावरील मला तू. एक तरी मला थोडीशी जागा दे. एक तरी झाड लाव फुलावरील मला तू. एक तरी झाड लाव फुलावरील मला तू. एक तरी झाड लाव, झाड लाव, एक तरी झाड लाव. झाड लाव, झाड लाव, एक तरी झाड लाव. एक तरी झाड लाव फुलावरील मला तू. एक तरी झाड लाव फुलावरील मला तू. एक तरी झाड लाव. हे झाड तुम्हाला विनवणी करता, आग्रह करता, तुम्हाला हात जोडतंय, हे मानवा एक तरी झाड लाव फुलव रे मला, फुलव रे मला. का बरं? तिथं असं म्हणेल, अरे तुमच्या घरी असेल की माझ्या घरी असेल, एखादी वाढ जन्माला आलं ना, त्या बाळाच्या नावाने एक झाड लावायला पाहिजे. लावायलाच पाहिजे, बरोबर की नाही? होय. आणि एवढंच नाही, जर तुमच्या मुलाची किंवा माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत असेल तरी त्या मुलीच्या नावाने एक झाड लावायला पाहिजे, लावलं पाहिजे. बरोबर? आणि एवढंच नाही मित्रा, जर एखादी व्यक्ती आजारपणामुळे असेल, वृद्धावस्थेत किंवा अपघातामुळे असेल, जर मरण पावला, त्याच्या नावाने सुद्धा एक झाड लावायला पाहिजे, लावलं पाहिजे. बरोबर की नाही? होय. होय मित्रा, मला पण सांगावं वाटतंय, आपण वाढदिवस साजरा करतोय. होय. जर माणसाचं वय 21 वर्ष असेल, 22 असेल, 50 असेल, त्या वाढदिवसाला आपण खूप महागडा केक आणतोय, डीजे करतोय, होय. गाव लोकांना जेवण देतो, लाखो रुपये खर्च करतोय. हे सारं करण्यापेक्षा जर का त्याचं वय जेवढं आहे तेवढ्या वयाचे तेवढेच झाडं लावली, कदाचित त्या वन्य प्राण्यांचं घर त्यांना मिळेल. आणि हे वनातले प्राणी जे बिबट आज आपल्या उसामध्ये राहतो ना, त्यांचं घर त्याला मिळेल, त्यांचं खाद्य त्याला मिळेल, तो आपल्या घरी परत चालला जाईल. म्हणून वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे, बरोबर आहे? होय. हो, झाड म्हणतोय, काय म्हणतोय, वाढले प्रदूषण, मला तोडल्याने वाढले प्रदूषण. मानवाच्या जीवनाला मृत्यूचे आमंत्रण. मानवाच्या जीवनाला मृत्यूचे आमंत्रण. झाड म्हणतोय, मला तोडल्याने वाढले प्रदूषण. मला तोडल्याने वाढले प्रदूषण. मानवाच्या जीवनाला मृत्यूचे आमंत्रण. मानवाच्या जीवनाला मृत्यूचे एक तरी झाड लाव फुलावरील मला तू. एक तरी झाड लाव, झाड लाव, झाड लाव, एक तरी झाड लाव, झाड लाव, झाड लाव, एक तरी झाड लाव.
विठ्ठला